या ठिकाणी अभंग सांगितलेला आहे दोन। संत नामदेव महाराजांचा अभंग आहे आणि अभंग हा लक्षपूर्वक ऐकायचा असतो। जर आवडला तर टाळी वाजवायची बरं का, आताच नाही आवडल्यावर ऐकूया। वैष्णवा घरी सर्व काळ, आपल्या घरी काय चालतं भांडण किरकिर रुसा फुगी भाकरी भाजी आपल्या घरी, पण परमेश्वराच्या घरी काय आहे? वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती सदा झन झनती सदा झन झनती कशाचं आहे? कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, गाती रामा नाम लेणे, गाती रामा नाम लेणे, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनतीता, सदा झन झनतीता, सदा झन झनतीता, माझ्या पाठीमागे अभंग म्हणत आहेत आणि माईक जवळ धरायचा आहे, जवळ आवाज ऐकला पाहिजे पूर्ण महाराष्ट्राने। आणि या ठिकाणी मला सप्त्याचे सुद्धा मी कार्यक्रम करते, 2 तासाचा भजनाचा सुद्धा मी कार्यक्रम करते। तुम्हाला जर खास भजन ऐकायचं असेल तर सप्त्यामध्ये जागर भजनाचा कार्यक्रम मला द्या, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी मन भरून भजन ऐकवेन। दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगायचं आहे? घरी दुधे कामधेनु, घरी दुधे कामधेनु, तोपावरी तुळशी पान, तोपावरी तुळशी पान, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व
भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी पैसे लागत नाहीये. कशाला जाता दुरण घरीच पंढरपूर म्हणजे आपले आई वडील. आणि भगवंताचं नाम घेण्यासाठी काही सुद्धा खर्च करावा लागत नाही. परमेश्वराचं सांगणं आहे, कुणा संग, आई संग, बापा संग, भावा संग, बहिणी संग भांडण झालं असेल तर तू ह्या भूमीवरती झोपण्या अगोदर सर्वांची क्षमा माग, सर्वांना माफ कर. झोपीतून उठण्या अगोदर मी तुला क्षमा करतो. म्हणून शेवटी अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात,